श्री परमात्मने नमः. अध्याय 13. श्लोक 1. श्री भगवानुवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. अर्थ, श्री भगवान म्हणाले, हे कुंतीपुत्र अर्जुना, शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे तत्वज्ञानी लोक म्हणतात. विवरण. इदम शरीरं क्षेत्र, हे शरीरच म्हणजे देह शेत आहे. ते लहानसे दिसले तरी यात पुष्कळ प्रकारची पिके घेता येतात. यामध्ये विविध फुले, फळे, अन्न यांची उत्पत्ती होते. प्रत्येकाने आपल्या या शेताचे म्हणजे देहाचे महत्त्व जाणायला हवे. त्याची योग्यता लक्षात घ्यायला हवी, कारण ते अमृताचे फळ देणारे असे शेत आहे. त्याची विशेष काळजी घेऊन ते चांगल्या प्रकारे सांभाळावे, जोपासावे. एतत् यः वेत्ति स क्षेत्रज्ञः. या शेताला जो जाणतो किंवा ओळखतो किंवा ज्याचे पाशी हे क्षेत्र आहे तो क्षेत्रज्ञ. येथे आपले शेत कसे आहे, यामध्ये काय उत्पन्न होऊ शकते, याचे शत्रू आणि मित्र कोण, याची सर्व माहिती या क्षेत्रज्ञाला म्हणजे मालकाला असायला हवी. या ठिकाणी देह हे शेत आहे आणि आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे. म्हणूनच देहधारी क्षेत्राचे संपूर्ण ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. ते प्राप्त करणे प्रत्येक देहधार्याचे कर्तव्य आहे. कारण येथे मी म्हणजे क्षेत्र नाही, तर तो क्षेत्रज्ञ आहे. म्हणूनच क्षेत्राचे संबंधाने त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. परंतु क्षेत्राचा संबंध संपला तर त्याची क्षेत्रज्ञ ही संज्ञा राहत नाही, पण मी किंवा स्वयं मात्र राहतो. एकच चिन्मय तत्व क्षेत्राचे संबंधाने क्षेत्रज्ञ, शरीराचे संबंधाने शरीरी, अक्षराचे संबंधात अक्षर, दृश्याचे द्रष्टा, साक्ष्याचे साठी साक्षी आणि करणाचे संबंधाने कर्ता असे म्हटले जाते. तसेच वास्तवात या तत्वाला कोणतेच नाव नाही, ते केवळ अनुभव रूप आहे. थोडक्यात देह हे शेत आणि आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे आणि तोच या क्षेत्राला संपूर्णपणे जाणू शकतो किंवा जाणतो असे भगवंत इथे सांगत आहेत.